हे सगळे डिस्क्वालिफाय सगळे बरखास्त होतील. संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडलं. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नक्की नेमकी कोणाची आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम हक्क कुणाचा या बहुचर्चित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. आज उद्धव ठाकरे गटाची बाजू देशातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मांडली. पण हा केवळ कायद्याचा युक्तिवाद नव्हता, तर थेट शिवसेनेच्या पक्षघटनेवर आधारित जोरदार हल्ला होता. सिब्बल यांनी न्यायालयात दावा केला की पक्षघटनेतील नियम आणि तरतुदी लक्षात घेतल्या तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या वैधतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यांचा युक्तिवाद असा होता की पक्षाच्या अधिकृत प्रक्रियेचं उल्लंघन झाल्यानं अपात्रतेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. सिब्बल यांनी न्यायालयासमोर हेही मांडलं की मूळ शिवसेना आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह देताना पक्षघटनेतील नियमांचा योग्य विचार झाला नाही. सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले, भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार शिंदे गटातील सर्व आमदार अपात्र ठरतील. त्यांची प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे असा त्यांचा दावा आहे. भाजपचा पण रोल आहे बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे हे सगळे डिस्क्वालिफाय सगळे बरखास्त होतील. चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडलं. विधानसभा अध्यक्षांची महत्त्वाची जबाबदारी होती, पण त्याचा हळूहळू होईल. तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितलं की आज न्यायालयात राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील मूलभूत फरक अधोरेखित करण्यात आला. पक्षानं ठरवलेल्या चौकटीबाहेर घेतलेले निर्णय कसे नियमबाह्य ठरू शकतात हे न्यायालयासमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सुभाष देसाई प्रकरणाचाही दाखला देण्यात आला. काही नियमांचं उल्लंघन झाल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं. आता या प्रकरणातील पुढची आणि तितकीच महत्त्वाची सुनावणी ही 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या दिवशी शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडतील. त्यामुळे न्यायालय कोणती भूमिका घेतं आणि या बहुचर्चित वादाला कोणतं नवं वळण मिळतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.